निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने लाडक्या बहिणींना कोट्यवधी रुपयांची रक्कम वाटून मतं जवळपास विकत घेतली। अनेक महिलांना पुढच्या तारखा देऊन नंतर पैसे देऊ म्हणून गेल्या काही दिवसांपासून केवळ चालढकल सुरू आहे आणि आता 81 लाख महिलांची नावं लाडक्या बहीण योजनेतनं वगळण्यात आली आहेत। पण याचबरोबर सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभाग या दोन्ही खात्यांमधून 7,000 कोटी रुपये महायुती सरकारने वळते करून लाडक्या बहिणींसाठी वापरलेत, या योजनेसाठी वापरलेत। आतापर्यंत दिलेली रक्कम आणि आता लाडक्या बहिणींची झालेली फसवणूक, या कोट्यवधी रुपयांची ज्यांनी चुकीच्या पद्धतीने वाटप करून सरकारची जनतेची फसवणूक केली, ते पैसे आता कोण कोणाकडून वसूल करणार हा महत्वाचा मुद्दा आहे। या सरकारने लाडक्या बहिणींनाही फसवलंय आणि सामाजिक न्याय, जे सर्व समाज घटकांमधील मागासवर्गीय विद्यार्थी, गोरगरीब यांच्या कल्याणासाठी पैसे वापरले जातात, त्यांच्याही तोंडाला पानं फुसली। आदिवासी विद्यार्थ्यांसाठी, आदिवासी समाजासाठी जो निधी वापरला जातो त्याचे 3,000 कोटी रुपये असे वायाला घालवले असं आता म्हणावं लागेल। जेव्हा सरकारला निकषच समजत नसतील आणि आधीच पैसे वाटून कुठल्याही योजनेत अशा पद्धतीने पैसे वाटले नाहीत, ते लाडक्या बहीण योजनेसाठी वापरले, तसे वापरले, वाया घालवले। आमची मागणी अशी आहे की या सगळ्या पैशांची वसुली कशी करणार याचं सरकारने